नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. पुणे आणि रायगडमधील द्रुतगती महामार्ग बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर येथील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न निकाली काढावेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा. शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात आणि शेतकऱ्यांच्या मुलांना MSRDC आणि IRB मध्ये कायमस्वरूपी परमनंट नोकरी मिळावी. यासह विविध मागण्यांवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते भरतभाई मोरे यांनी रविवारी सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर जर अन्याय केला तर सरकारचे मावळ तालुक्यातील असणारे टोल नाके शेतकरी चालू देणार नाहीत, अशा प्रकारचा सज्जड दम सरकारला भरतभाई मोरे यांनी आपल्या भाषणातून दिला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दीपक खुलावळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसगरे, ज्येष्ठ नेते बबन आंबेकर, ज्येष्ठ नेते सुनील भटेवरा, ज्येष्ठ नेते नरहरी केदारी, बाळासाहेब पिंपळे, सरपंच विजय तिकोने, गुलाब तिकोने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते. महामार्ग कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कामशेत येथील भव्य शेतकरी परिषदेला संबोधित करताना भरतभाई मोरे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या सर्व व्यथा मांडल्या आणि या महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर तातडीची पावले उचलावीत, अन्यथा शेतकरी महामार्गाविरोधामध्ये तीव्र आंदोलन करतील, अशा प्रकारचा इशारा सुद्धा भरतभाई मोरे यांनी यावेळी दिला. या शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करताना भरतभाई मोरे नेमके काय म्हणाले ऐकूयात. आजच्या गणेश मंगल कार्यालयामध्ये खालापूर तालुका मावळ तालुक्यातील या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले आजचे खरे प्रमुख पाहुणे मी सन्माननीय आमदार साहेब येणार होते, बाळाभाऊ येणार होते, सन्माननीय खासदार होते, पण सन्माननीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं आमचे सहकारी एकविरा देवीचे ट्रस्टचे अध्यक्ष मावळ पंचायत सदस्य दीपक शेठ गुलावळे, आमच्या या कृती समितीचे अध्यक्ष सन्मान्य माजी सरपंच गुलाबराव तिकोने, रयत प्रहार संघटनेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सन्मान्य संतोषजी दळवी, व्यासपीठावरील आज खालापूर तालुक्यातून आलेले आमचे हनुमंत फाटे साहेब असतील, नागेश मेहतर असतील, पांडुरंग ठोंबरे असतील, संतोष शेलार असतील, हरचंद्र दुधा पाटील असतील आणि माझे मित्र चंद्रकांतजी घोसाळकर असतील, ज्यांनी या लढ्यामध्ये एक मोलाचं योगदान करून एक पैसे मिळवले न्याय लढ्यामध्ये, असे आमचे मुरली मोर असतील, व्यासपीठावरील खरेतन हबप्पा शिंदे महाराज असतील, कचरू गडे असतील, नरहरी केदारे असतील, काळूराव पाटील असतील, व्यासपीठ खरेदी संघाचे आमचे हे असतील, आंबेडकर असतील, ज्यांनी आपल्या जे हे केलं समालोचन केलं, असे आमचे विजयराव तिकोने असतील. उपस्थित माझ्या मेळाव्याच्या निमित्तानं जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज या मेळ्यासाठी खास अंदरमाळवातील टाटा दर्गस आलेले आहेत, अंदरमाळातील आंध्र धरणाचे शेतकरी आलेले आहेत आणि लोळवून काही शेतकरी उपस्थित झालेले आहेत. खरं तर बंधूंनो, भगिनींनो, मला काय लाईटची गरज लागत नाही, मी लाईटीची गॅरंटी पण नाही, पण माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये 30 वर्षापूर्वी ज्या माझ्या गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी या राज्याचा विकास व्हावा, हे राज्याचं
एक विकेंद्रीकरण व्हावं आणि मुंबई पुणे महामार्ग हे मुंबईचा मनुष्य हा पुण्यापर्यंत 1 तासामध्ये गेला पाहिजे म्हणून या राज्यातील युती सरकारने हा मुंबई पुणे द्वितीय मार्ग निर्माण केला आणि मुंबई पुणे द्वितीय मार्गासाठी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी त्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या. रस्त्याची गरज होती आम्ही नाकारत नाही, आमच्या विकासाला विरोध नाही. या देशामध्ये राज्यामध्ये विकास झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण या विकासासाठी ज्यावेळेस शेतकरी आपली जमीन देतो त्यावेळेस त्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार केला गेला पाहिजे. जर विचार केला गेला नाही तर मला तुम्ही सांगा की खालापूर असेल, मावळ असेल, 400 फूट रुंदीचा रस्ता असेल, मग 400 फूट रुंदीच्या रस्त्यामध्ये बिपुळ असेल, ताजा असेल, आगा असेल, ओझाज असेल, उर्शी असेल, पण केवढ्यापर्यंत ते पण खाली खालापूरपर्यंत किती एकर जमिनी गेल्या आमच्या? किती एकर जमिनी गेल्या आमच्या? जवळजवळ त्या 400 फुटाच्या रुंदीच्या रस्त्यामध्ये 4 एकर, 5 एकर, 6 एकर, 7 एकर, 8 एकर, 8 एकर गुंठा असेल. पण ज्यांच्या जमिनी एकत्र कुटुंब असताना जर 5 भावाचा कुटुंब असेल, 3 भावाचा कुटुंब असेल आणि त्याला फक्त 5 एकर जागा असेल, उरत जागा नसेल, त्याचा विचार या राज्यकर्त्यांनी केलाय का? त्याचा विचार केला नाही का? त्याचा विचार केला गेला नाही. तो शेतकरी रगाडला गेला, 5 भावाची कुटुंब विस्थापित झाली, तो देशोधडीला लागला. मग अशा शेतकऱ्यांच्या पुनर्जीवनाचा विचार आमचे राज्य करतायत का? ते करतायत का? त्याचा विचार केला गेला पाहिजे ना. जो शेतकरी या शेतामध्ये विस्थापित होणार आहे, जो शेतकरी संपूर्ण नष्ट होणार आहे, ज्याची उपजीविका शेतावरतीच आहे, त्याचा कुटुंबावर अवलंबून आहे, मग त्याला बाजारभावाचं मूल्य देण्याऐवजी त्याला पर्यायी जमीन देण्याचा अधिकार हा कायदा आमच्या राज्यात आला का केला गेला नाही? तो तुमचे सारे कुटुंब उद्ध्वस्त करून हे राज्याच्या विकासाला मदत करतो. तुम्ही त्या कुटुंबाला फक्त कवडी मोलाने भाव देता, याचा अर्थ काय? तरी आम्ही 30 वर्षापासून आम्ही शांत आहोत. परिषद घेण्यामागचा उद्देश तोच आहे की येणाऱ्या सर्व आजच्या राज्यकर्त्यांना, मग ते खासदार असतील, ते माजी मंत्री असतील, ते आमदार असतील, त्यांनी आमचे हे विषय, आज तुम्ही सत्ताधारी आहात, आज तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पण तुम्ही तुमच्या सभागृहामध्ये मांडलं पाहिजे. तुम्ही आमच्या दुःखाला वाटा फोडली गेली पाहिजे. आमच्या 8 मागण्या आहेत, त्या मागण्याला न्याय मिळाला गेला पाहिजे. पण तुम्ही आमचं हे म्हणणं हे मांडावं, हे सोडवावं. त्यासाठी आजची खऱ्यातरी ही परिषद आहे. आपण एक मोर्चा काढला, आपण 4 मिटिंगा केल्या, सन्मान्य तहसीलदारांनी एमएसआयटीचे अधिकारी, आयुर्वेदचे अधिकारी बोलावले, चर्चा घडवून आणली. पण चर्चेत काय? मला चांगलं माहिती आहे या राज्यामध्ये, या देशामध्ये एकदा शेतकऱ्याच्या घरावरती वरून का फिरवला की परत राज्यकर्ते त्याची विचारपूस करत नाही, त्याला विचारत नाही, त्याला न्याय देत नाही. आणि मग या राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने जे प्रलंबित प्रश्न आहेत
तिचा प्रसाद 30 वर्ष झालेली आहे. असे या काळात किती प्रश्न आहेत. मग ते पवना धरण असेल, आंध्रा असेल, टाटा असेल, जाधववाडी असेल, या खालापूरच्या प्रकल्प असतील, वेगळे महामार्ग असेल, या पाईपलाईन असतील, कधी विचार केला का? तुम्ही एकदा बजेट केलं की तुमचं बजेट ठरतं की या बजेटमध्ये एवढं काम करायचं, आणि जर ठेकेदार म्हणला की या बजेटमध्ये मला जमत नाही, तर आमचे राज्यकर्ते बजेटला अभाव करतात. काय करतात? 200 कोटीच्या बजेट कामाचं जर ठेकेदार म्हणला की मला 200 होत नाही, पण राज्यकर्ते त्याच्यासाठी खास विधिमंडळामध्ये पुरवणी बजेट करतात आणि तो प्रकल्प पुरा करतात. ते तुम्हाला पुरवणी प्रकल्प करता येतो, तुम्हाला पुरवणी बजेट करता येतं. व जो शेतकरी आज त्या 30 वर्षीय काळामध्ये या तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये त्याच्या विकास कामासाठी तुम्ही जमीन संपादन केला, का त्याला तरतूद करता येत नाही, का त्याला तरतूद करता येत नाही. आमचं असं शेतकऱ्याचं असं यांच्या शेतकरी निधी किती पूर आला, किती वाहून गेलं, किती वाटोळं झालं, पण शेतकरी कधी सरकारकडे भीक मागत नाही. तो 7 महिने निवड असतो. आज मला तुम्ही सांगो, एवढा महापूर आला, संपूर्ण राज्य त्या पावसाने नष्ट झालं, आणि आज भाताचं पीक कापतो. हा हाल पूर्ण आलाच का? पण 2 दिवस पाऊस उघडल्यामुळे जे उरलेलं जे धान्य आहे ते घरात गेले पाहिजे. जे काबाड कष्टाने केलेलं आहे, जे उरले ते मिळावं म्हणून आज तो शेताच्या बांधावरती शेतात काम करतोय. या ठिकाणी मांडायचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की किती नैसर्गिक संपत्ती आहे, काही पण शेतकरी हा अन्नदाता कधी जागता आलेला नाही. पण 75 वर्षाच्या काळामध्ये या देशात, या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं हित बघणारे सरकार अद्याप जन्माला आलेलं नाही, आणि ते येणार पण नाही. जोपर्यंत माझा राजा हा रस्त्यावरती 1 टक्के उभा राहत नाही, तो सरकार तुमचा आपलं कधी येणार नाही, हे डोक्यात ठेवा. आणि म्हणून गेली कित्येक वर्ष माझा बाप, माझा आजोबा नांगर धरतो, शेतात नांगर धरतो, आऊत धरतो. तो जर बैल वाचला तो बैल बदलतो आणि नवीन बैल आणतो, पण आऊत चालवतो. त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये या सरकारने जर आमचं काम केलं नाही, तर नवीन सरकारनाचं काम आमचा शेतकरी राजा करत असतो. त्याला वाटतं लाजा बसला भेटला म्हणून गुन्ह्याला धरू, आणि गुन्ह्याला धरला तर माझी जमीन पिकल. बदल झाला का? बदल होत नाही कधी. सरकार कोणती ही बदल करत नाही. आता क्रूज चेष्टा किती नुकसान भरपाई सरकार दिला मला? का भाताचं पीक गेलं, सगळी पिकं गेली, का दिली हो? 85 रुपये गुंठा. किती? जर तुमच्या शेतीचा पंचनामा केला असेल तर तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक एकत्र येऊन पंचनामा केला असेल आणि नुकसान भरपाई पाऊस 35% पुढे गेला असेल तर तुम्हाला 100% भरपाई मिळणार आहे. म्हणून या सरकारने फक्त 85 रुपये नुकसान भरपाई दिली. मग मला तुम्ही सांगा, ज्याच्यासाठी तुम्ही बदल करायचा त्या बदलाचं आपल्या पदात काय पडलंय का आणि पडणार आहे का? जर बदल करायचा असेल तर आपल्याला परत एकत्र काम यावं लागेल. आणि म्हणजे ठिकाणी टीकात्मक बोलायचं नाही, हे टीकात्मक बोलणार नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आजही मावळ तालुक्यामध्ये 80% जमिनी खात्या आहेत, ज्याला भात लावलं गेलं नाही. 20% फक्त वाचती लागली. त्या 20% फक्त
आजपर्यंत पाऊस उघडला नाही, म्हणून आता फक्त पेंडायला आता करायचं पेंडायला रे. मग मला सांगा तुम्ही, ज्या भाताच्या जीवावरती मावळातला शेतकरी, ज्या खालापूरचा शेतकरी जीवाची उलटापलटी करतो, त्याच भातावरती आईचा दावा, त्याच भातावरती पुरीचे लग्न, त्याच भातावरती पोराचं शिक्षण, त्याच भातावरती दवाखाना, जमते का? हे जमतंय का? हे सगळं मत करणार आहे का? आणि म्हणून या ठिकाणी विषयांतर एखाद्या सांगतो की शेतकरी बंधूंनो, आपल्याला लढाई ही तीव्र करायची. मगाशी शेजारी मुद्दा मांडला, आंबेडकरांनी मुद्दा मांडला की लढाई तीव्र करायची आपल्याला. ही लढाई तीव्र करत असताना जे जे प्रश्न आपण केले त्या प्रश्नाचं काय? 30 वर्षापूर्वी या समाजामध्ये अध्ययन होतं, माझा वडील शिकायला होता आणि वडील शिकायला नाही, उत्पन्नाचं साधन नाही म्हणून त्याचा पोरगा शिकला नाही. म्हणून तुम्ही IIT मध्ये MSRT मध्ये ज्या नोकऱ्या काढल्या त्या नोकऱ्या मला लागले का? एकही या सुपर हायवे मध्ये गेलेल्या शेतकऱ्याला पोराला नोकरी मिळालेली नाही. 1000% असू शकतो, आमचा विरोध नाही. माझा शेवटचा मुद्दा मांडला, अत्यंत चांगला मुद्दा मांडला की तुम्ही जमिनी आमच्या घेतल्या, कवडी बोल भाव तुम्ही घेतल्या, त्याच्यावरती माल कुणाचे, त्याच्या पंप कुणाचा, त्याच्यावर गाड्या कोणाचे, भाडं तुम्ही किती घेताय? ते रस्त्यासाठी या समाजाने एक विकास व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये दिलेल्या जमिनीमध्ये तुम्ही मॉलचं भाडं किती घेता? तुम्ही मॉलचं भाडं घेता का तुम्ही? आणि मॉलचं भाडं, पंपाचं भाडं, दुकानाचं भाडं जर आपण पूर्णपणे विचार केला तर ते काय करते? आणि म्हणून जो शेतकरी बाधित झालेला आहे त्या बाधित शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही पेट्रोल पंपाला जागा दिली पाहिजे, तुम्ही मोला जागा दिली पाहिजे. त्या पेट्रोल पंपाच्या बाजूला तुम्ही खऱ्या अर्थानं गाड्या काढल्या पाहिजेत, तुम्ही MSRT आम्हाला नोकर दिल्या पाहिजेत, तुम्ही आयुर्वेद नोकर दिल्या पाहिजेत. तुमचा कायदा म्हणतो या देशात, या राज्यात जे जे शेतकरी प्रकल्पाला जागा देतील त्या त्या शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही शासकीय नोकरी देतो. मला वाईट वाटतं की जातीच्या राजकारणामध्ये आरक्षणामध्ये तो OBC असो, तो मराठा असो, तो पुरी असो, जर आत्महत्या केली, उडी मारली तर शासन त्याच्या पोराला नोकरी देते, शासन त्याच्या पोराला नोकरी देते. पण त्यांनी समाजाच्या विकासासाठी आपलं कुटुंब पणाला लावलं, त्याच्या पोरावर नोकरी नाही. हे कुठलं सरकार येतात? याचा अर्थ काय? सरकार त्याचे डोळे पुसत. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला भाव मिळत नाही, कवडी म्हणून विकतो, तो बाजारीवर असतो, तो कर्जावर असतो, तो घरफार करून घेतो, तो आत्महत्या करतो, त्याच्या बरोबर नोकरी नाही, त्याच्याबरोबर सध्या नोकरी नाही. मी सरकार म्हणतो कुणाची भूमिका घेते, कुणाच्या मागे उभं आहे. आणि म्हणून मला आव्हान करायचं की आपल्या ज्या आठ मागण्या आहेत त्या 8 मागण्यांसाठी आपली लढाई चालू आहे. ही शेवट, ही जी परिषद असती ही परिषद शेवटची आहे. परिषद अर्थ काय की इथल्या तालुक्यातल्या, इथल्या जिल्ह्यातल्या, इथल्या राज्यकर्त्यांना एक संदेश दिला पाहिजे. तो काय संदेश दिला पाहिजे की पुणे मुंबई द्रुतगती मार्गाचे शेतकरी, पावल खालापूरचे शेतकरी हे त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यात उतरले आहेत आणि यांना न्याय देण्यासाठी शासकीय तत्परता दाखवली गेली पाहिजे. म्हणून त्यासाठी आजची खरी परिषद आहे. आता परिषद झाली, आपल्या परिषद झाली, पुढे काय प्रश्न? पुढे आपण ज्या ताकदीन जमतो, कवडी म्हणून जमीन घेतल्या, विचारले गेले नाही. आजही माझ्या शेतकरी बांधवांनी पेमेंट काही मिळाला पण तो घ्यायला गेलेला नाही. आजही माझ्या शेतकरी बांधवाला ज्यांचे 2 भाग पडले पण त्याला जमीन करायला शेवा रस्ता नाही. आजही परिस्थिती आहे की जर उद्या आडव्या शेतकरी
जमीन करायचा प्रवास केला आणि तो जर कॅमेऱ्यात त्या झाला तर IRBची लोक तू बेकाशी गाडी आणली, तू बेकाशी ट्रॅक्टर आणला म्हणून दंड मारला. ते दुर्दैव आहे आमचं. कोण पाहणार चक्र? आणि म्हणून सगळे प्रश्न हे IRB मध्ये आमच्याला नोकरी मिळायला पाहिजे. काय देऊ नये? आज IRB 30 वर्षाचा तुम्ही रस्ता घेतला, तुम्ही हा रस्ता शासनाने काही नाही घेतला, राज्याच्या विकासासाठी घेतला रस्ता आहे. पण तुम्ही रस्त्याला वाढवली, ते राज्य सरकार IRBच्या माध्यमातून वाढत जाते. अरे मालक कोण आणि खासदार कोण? मग त्या IRBत आम्हाला नोकरी मिळायला पाहिजे. नुसत्या नोकऱ्या नाही तर आपली मागणी आहे की 30 वर्षाच्या काळामध्ये IRBने अब्जावधी रुपये कमवले. कायदा असं म्हणतो की जी कंपनी ज्या भागात काम करते त्या कंपनीच्या कायद्याप्रमाणे लोकांच्या विकासासाठी शेअरशिप पण दिला गेला पाहिजे. आम्ही मागणी केली की 84 किलोमीटर रस्त्याच्या कडेला ज्या शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, पण किमान त्या गावात तो राहतो म्हणून त्याच्या ग्रामपंचायत आपण शेअरशिप फंड दिला गेला पाहिजे. त्या ग्रामपंचायतचा विकास होऊ शकतो, किंवा तो राहण्याचा विकास होऊ शकतो. आपली मागणी विचार केला जाऊन आम्ही कोणा गेला शेअरशिप फंड या तारखाच्या मागणी केली तर दीपक साहेब तुम्हाला खेळ की आम्ही मागणी केली ही सामन्याने ओरडतो आणि शेअरशिप फंड आमच्या शहरात जाते. आमची गावं किती येतली होतात? 18 गावं मावाची, 31 गावं खालची खालापूर पडली होती, तिथे शेअरशिप फंड नाही वापरला. काळाची गरज कुठे? कामशक्य दिलं. आमच्या कामशक्याला विरोध नाही. 2 कोटी रुपयाची कामशक्य आमचा विरोध नाही, स्वागत आहे. पण ते 2 कोटी रुपये तुम्ही मावळच्या 18 गावाला वाटले असते, प्रत्येक ग्रामपंचायत 25 लाख दिले असते, तर विकास मागं मोकळेला असता. घडले का? घडते वाटेकडे पाहून देशाने पडलं. हे आंदोलन करतात का? मग यांच्यात का बरं घालायची? याला ताकद काय द्यायची? मग आंदोलन करणारी माणसं कोणी त्याला फल देऊ टाका. म्हणून आमचं म्हणण्यात येते की पडलेच्या नंतर निवडणुका झाल्यानंतर तुम्ही एका जिल्ह्यापाशी उमेदवार आहात, सगळे तुम्ही जो होतो आत्मवणार आहात. पण आमची विनंती आहे आचारसंहिता संपल्यानंतर पाटील साहेब, शेलार साहेब, पेंटर साहेब, डोंगरे साहेब या ठिकाणी माझी विनंती आहे निवडणुका झाल्यानंतर आपल्याला खालापूर टोल आणि मावळचा टोल एकाच टायमाला बंद करावा लागेल. तोपर्यंत टोल पूर्ण बंद होत नाही, तोपर्यंत राज्य करते तो डोळे उघडणार नाही. अशा किती परिषदा घेतल्या, असे किती आंदोलनं केली, तेवढे ठीक आहे. तालुक्याचा पोलीस आणि तालुक्याचा आमदार बाबा नाक दाबल्याशिवाय तोड उघडत नाही. पण नाक कुठलंय? टोल नाका एक नाक आहे. त्या दिवशी आमच्या टोल बंद करू, दुसऱ्या दिवशी टोल माफ करू, आम्ही टोलावर बसू आणि जागा काढून टाकू आणि सांगू की जा गावात येतात तुमचं होत नुकसान आहे का? आणि जनतेला काय देणार नाही. पहिल्या टोल नाक्याला जनतेला करा, दुसऱ्या टोल नाक्याला दांडकं पोहोचणार, दिवसभर गाड्या गेल्या पाहिजे, तो शेत सुद्धा अगदी थांबला पाहिजे. या पद्धतीचे आपले आंदोलन केले. पण विजयराव तुम्ही म्हणल्याप्रमाणे पण आम्ही लोकशाही मार्गाने म्हणणार आहोत, लोकशाही मार्गाने म्हणणार आहोत. आम्ही काय काय करणार आहोत हे सांगणार नाही, पण निश्चित आंदोलन होणार. हे आतापर्यंत आंदोलन नक्की होणार. गावांगाव आमची काय समिती
मागच्या 9 तारखेला 1000 बारेचा मोर्चा स्वेच्छेने काढला. दरवी परत सांगावं लागतं की तुम्हाला राज्यकर्त्यांना लोकांना आनंद आला द्यावा लागता, तेव्हा तुम्हाला समाधान होतो. पण आम्हाला प्रश्नासाठी हा समाज स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या प्रश्नासाठी ताकदीने तयार आहे आणि ते येणारच आहे. तो आम्हाला ती भीती वाटत पिकाचं बरोबर सुटू नका. याचं फरक आहे. लोकांची मानसिकता बदललेली आहे. लोकांना बदलणार आहे, बदल नक्की होणार आहे आणि बदल झाल्याशिवाय या समाजाला दिशा मिळणार नाही. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला हे आंदोलन करायची. मग ते उपोषण असते, ते धरणे असतं आणि त्या उपोषण धरण्याच्या काळामध्ये जर शासन जागे झाले नाही तर विजयराव तोरणांची फौज हे त्या उपोषण काळामध्ये 2 लाखा बंद पडल्याने राहणार नाही. ही काय दिली आणि डेक्कन थांबवली की दिल्लीला कळतं. डेक्कन का थांबली, डेक्कन का थांबली हे दिल्लीला कळतं. मग दिल्लीवाले करतात डेक्कन थांबले का झाले. आणि डेक्कन मध्ये या राज्यामध्ये मंत्रालयामध्ये काम करणारे पीए असतात, चे असतात, अधिकारी असतात, ते रेट मिळवले ते 10 वाजता पोहोचले पाहिजे. डेक्कन थांबली की दिल्लीचा फोन येतो, राज्याचा फोन येतो आणि तो प्रश्न. आणि म्हणून आम्हाला डेक्कनची गरज आहे. आमच्याजवळ तुझी 2 लाख आहे, 2 लाख आमच्या हातामध्ये. आणि म्हणून आजच्या परिस्थितीवर मी आमच्या वार्ताहर मित्रांना विनंती करतो की आपण या परिस्थितीचा दिखा, या परिस्थितीचा आवाज, या तुमच्या पेपरची दखल या राज्यकर्त्यांनी घेतली गेली पाहिजे. अशा पद्धतीने लिखाण करा की या शेतकऱ्याला तुमच्या लिखाणात न्यायालयाचे राहणार नाही. कारण तुम्ही आजच्या भविष्याच्या काळामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये फक्त वार्ताहर या लोकशाहीला वापरू शकतो आणि लोकशाहीचे वापर आहे. म्हणून आमची भीड खऱ्या अर्थानं वार्ताहर होती. तुम्ही गावात करू शकता, तुम्ही लिखाण करू शकता, तुम्ही सरकारला वापरू शकता. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो, या परिषदेसाठी आवाहन करतो की या राज्य सरकारने येत्या 15 वर्षाच्या काळा महिन्याच्या काळामध्ये जर आमच्या मागणीचा विचार केला गेला नाही तर ही कृती समिती शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी जाहीर करतो की आपल्याला त्या पद्धतीने जायचं. मी आधीच बोलणार नाही. हे सगळे प्रश्न हे तुम्हाला माहिती आहे, सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहे. आपल्या 3 मिनिटं राहिल्यात त्या आधी प्रश्न माहिती आहे की कोणते प्रश्न सुटले पाहिजे, कोणत्या प्रश्नाची ठिकाण लागली गेली पाहिजे. ते प्रश्न सोडते ते सोडतं काम या सरकारने करावी. आणि सन्मान्य आमदारांचे आले प्रतिनिधी याला विनंती माझी, आपण बाबांचं निवेदन स्वीकारलं आमचं शेतकऱ्यांचं, ते निवेदन कार्यसभा आमदाराच्या बरोबर केलं पाहिजे. मला विश्वास एक चांगला माणसाचा माणूस आहे, जनसेवेला पदवी आहे, ते कार्यसभेत त्यांनी या प्रश्न विधानसभेत मांडावा. दुसरा प्रश्न जर मांडू नये तर द्विपक्षीय 2 प्रश्न त्या ठिकाणी. आमची लढाई एमएसआरटी बरोबर आहे, रस्ते विकास महामंडळ. आमची दुसरी लढाई या ठिकाणी ही महसूल खात्याची आहे, कुठली बावनकुळेची आहे. गणेश साहेब लक्षात ठेवा, एमएसआरटी शिंदे साहेब हे आमदार, माझे मंत्री मांडू शकतात. कुठल्या राज्याचे ज्या जमिनी डम्पिंगसाठी घेतल्या, ज्या जमिनीची गरजच नाही, ज्या 304 फूट नाव आहे, अशा जमिनी आज आधी आमच्या ताब्यात आहे. त्या जमिनी या शासनाने महसूल मंत्र्याच्या माध्यमातून आमच्या नावावर करावं. एमएसआरटीने किंवा आमच्या गाड्या असतील किंवा उद्योगधंदे असतील त्याला न्याय द्यावा. एमएसआरटीसी आणि आयआरबीने दोघांनी आमच्या मुलांना केलेल्या आहेत. या प्रमुख मागण्या या आपल्या समोर आहे. मी विनंती करतो की आपण आपल्या आमदाराला आमच्या शिष्टमंडळामार्फत एका करून चर्चा करावी, चर्चा करावी.
प्रसन्न शिष्टमंडळ, सन्माननीय असतील मंत्री, सन्माननीय महसूल शास्त्राचे मंत्री यांच्याबरोबर चर्चा करावी ही तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे. आणि तुम्ही माझ्याबरोबर कृती समितीच्या माध्यमातून आपण पीएम माझेचा लढा उभारला भारताला बरोबर ना. त्या लढ्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपण पीएमचा आराखडा हा रद्द केला. 61,000 लोकांच्या आर्थिक मागवल्या, केवळ आपलं आंदोलन मागवल्या. आणि आज परत इंग्रजी पात्र खोल आणि सुशिक्षित होणार आहे. बाळासाहेब पडलेले आहे हे केवळ या तालुक्यातल्या दीपक शेठ असतील, बाळासाहेब बांगुरे असतील, गणपती असतील किंवा मार्गदर्शन असतील, आम्ही मंडळींनी एकत्र येऊन 35 आंदोलनाला केला. त्या लढ्याचं यश ते यश आहे आणि म्हणून यश सुद्धा यश आपल्याला मिळणार आहे. पण यश कधी मिळतं? जेव्हा शेतकऱ्यांच्या लढ्याची ताकद आणि मानसिकता एकत्र येते तेव्हा आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपण सगळ्यांनी येत्या भविष्य काळामध्ये हा प्रश्न, हा निकडीचा प्रश्न, हा निकडीचा नाही तर आपल्या जीवनाशी हा भिडलेला प्रश्न आहे. हा प्रश्न सोडण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी आपल्याला लढा करायचा आहे. आणि या लढ्यात तुम्ही सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची ही चळवळ, आपली ही चळवळ नक्कीच यशस्वी करेल अशी आशा करतो. कारण तुमच्या बोलण्यातून कर्तृत्व, नेतृत्व मार्ग मोकळा असेल का? आपल्या गावाच्या काही सुविधा आहेत का? आपल्या शेताच्या भागाचे 2 तुकडे पडतील का? अशी कुठलीही कल्पना, पुसट कल्पना सुद्धा आपल्याला नव्हती. आणि म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांनी याला विरोध न करता या महामार्गाला संमती दर्शवा. या मार्गाला सुरुवात झाली, पैसे घ्यायला काही शेतकऱ्यांनी विरोध